मनातलं पानावर प्रकाशित होत आहे. मनातलं पानावर ह्या काव्यसंग्रहाच्या कवयित्री प्राध्यापिका योगिता कदम आज आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया त्याची सुरुवात झाली आहे योगिता. पुस्तक प्रकाशनाचा जो प्रवास आहे, ऍक्च्युली लेखन आणि वाचन हा आवडता छंद होता, पण कधी लेखनाची सुरुवात केली नव्हती. त्यामुळे साहजिक काय झालं की सुरुवातीला फक्त वाचन आणि शिक्षिका असल्यामुळे शाळेत हातामध्ये पुस्तक होतं आणि वाचन होतं. पण कॉलेजला असताना ज्यावेळी नाटक, कादंबरी, कविता हे सगळं सिलेबस होतं त्या अभ्यासाला, आणि त्यामुळे मला कोर्सला ही कादंबरी होती. त्या कादंबरीचे लेखक जे आहेत ते सर आमच्या कॉलेजला व्याख्यान देण्यासाठी आले. आणि म्हणजे ज्यांचं पुस्तक आहे ते समोर बसलेले आणि त्यांच्या पुस्तकाचा आपण अभ्यास करतो, हा क्षण काहीतरी वेगळा होता आणि खूप भारी फिलिंग होतं. आणि त्यावेळी थोडंसं मनात कुठेतरी वाटलं की अरे एक लेखिका किंवा लेखक म्हणून आपलं नाव ओळखलं जावं. आणि तिथपासून थोडंसं लेखन करायला सुरुवात झाली, पण ते असं संग्रहित करून ठेवलं नव्हतं, फक्त लिहायचं ठीक आहे. त्यानंतर मात्र मग जो रिप्लाय आला पाहिजे किंवा एखादं आपण कविता केली आणि समोर तो रिप्लाय येतो, अरे खूप छान लिहिलंयस, असं जेव्हा झालं तेव्हा मग वाटलं नाही काहीतरी आपण लिहितोय त्याचा प्रभाव दुसऱ्यांवर पडतोय. आणि मग ती लेखनाला सुरुवात झाली. आणि मग मला वाटायला लागलं की एखादं तरी पुस्तक आपलं प्रकाशित व्हावं ही इच्छा होती. आणि त्या इच्छेनुसार इच्छा प्रबळ असेल तर आपण पूर्ण होते म्हणतात, तसं झालं. आणि योगायोगाने वर्षा मॅडमची ओळख झाली. आणि जे कठीण वाटत होतं, असं वाटत होतं की होईल प्रकाशित नाही होईल, पण वर्षा मॅडम जे आहेत त्यांच्यामध्ये सहज शक्य झालं. त्यामुळे आज हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होतो. खूपच छान. म्हणजे आपल्या शिक्षकी पेशामुळे पुस्तकांमध्ये रमलेल्या योगिताताई आज स्वतःहून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. आज ते आकारास आलं, मनात आलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या. योगिताताई, अजून कुठल्या प्रकारचं लेखन तुम्ही करता? फक्त कविता लिहिता की अजूनही काही लेख आवडतात लिहायला? कविता तर आवडतातच, पण सुरुवातीला अनुभव पसंती असतो. म्हणजे आजूबाजूला जे घडतंय, एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात घडला तर तो लिहून ठेवावा असं होतं. त्यामुळे कविता तर लेखन आहे, कथा लेखन पण आहे मी केले, आणि अनुभव कथन पण केलेलं आहे. ते कधी प्रसारित होईल तेव्हा, प्रकाशित होईल तेव्हा पण केले करते, म्हणजे मी लिहिते. खूपच छान. सगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार हाताळणं ही एक खरंच आनंददायी गोष्ट असते, कारण प्रत्येक पद्धतीमध्ये व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. भालचंद्र नेमाडे ह्या लेखक कडून तुम्ही प्रेरणा घेऊन हा प्रवास सुरू केला, परंतु आता पुस्तक प्रकाशित होत असताना ह्या पुस्तकामागे कोणाकोणाचे हातभार लागले आणि कोणी तुम्हाला प्रोत्साहन दिलं? पुस्तक प्रकाशित लिखाण जरी आपलं असलं तरी तो एक पाठिंबा लागतो. त्यामुळे पुस्तक प्रकाशित होण्याआधी म्हणजे मी लिहून ठेवलं होतं, पण ते कधी प्रकाशित होईल माहित नव्हतं. पण माझी जी मैत्रीण आहे तिच्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर कुठेतरी वाटलं की नाही, आपलं पण पुस्तक प्रकाशित करू शकतो. आणि वेलवेट कविशा पब्लिकेशनच्या जे सर्व्हिसर आहेत वर्षा मॅडम, त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि असं वाटलं की अरे सहज शक्य आहे, म्हणजे आपण एक लेखक म्हणून आपलं पुस्तक प्रकाशित करू शकतो. आणि मॅडमचं कॉल झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना जस्ट बोलले, आणि मी बोलले आणि त्या क्षणामध्ये त्यांनी हा करूया ना, आणि जो पाठिंबा लगेच पाहिजे तो त्यांच्याकडून मला मिळाला, आणि त्यामुळे सहज शक्य झालं. खरे, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडनं किंवा घरातील सदस्यांकडनं जेव्हा पाठिंबा मिळतो तेव्हा खरोखर एखादी गोष्ट करायला चांगला हुरूप येतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा असं एखादी तुमची कोणी परमनंट आहे का की जे फर्स्ट लिस्टेनर आहे, ज्यांना तुम्ही पहिल्यांदा ऐकवता, असं आहे का की लिहून ठेवता आणि कुठे डिजिटल मीडियावर ते प्रसिद्ध करता काही रेग्युलर वाचक आहेत असं काही? हा, तसं म्हणजे मी लिहिलेल्या कविता शक्यतो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्या, पण सर्वात आधी आमचा मैत्रिणींचा जो एक ग्रुप आहे बिनधास्त नावाचा, त्यामध्ये सर्वात पहिली जी कविता मी लिहिल्यानंतर त्याच्यावर टाकते, आणि त्याच्यावर जो भरभरून रिस्पॉन्स येतो, कौतुक येतं, त्याच्यावर खरोखर प्रेरणा होते. म्हणजे ते लिहिण्यासाठी जी प्रेरणा हवी असते ती माझ्या मैत्रिणीकडून मिळते. अरे वा, खूपच छान. कारण
असं म्हणतात की मित्रमैत्रिणींकडून खऱ्या प्रतिक्रिया येतात. चुकलं तरी त्या अगदी प्रामाणिकपणे सांगू शकतात आणि चांगलं झालं तर त्या तेवढंच प्रोत्साहन देतात. त्यामुळे खरंच तुम्हाला एक खूप छान व्यासपीठ मी म्हणेन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळालं आहे. तुमच्या काव्यसंग्रहातील काही उल्लेखनीय गोष्टी तुम्ही सांगू शकाल जेणेकरून आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकू की हे तुम्ही आवर्जून हा काव्यसंग्रह विकत घेऊन वाचायला हवा. काही माझ्या लेखनामध्ये कविता ज्यावेळी तुम्ही वाचक वाचतील त्यावेळी त्यामध्ये वास्तवात दिसेल. कारण आजूबाजूला जे घडतं आणि कधी कधी एखादी गोष्ट पटली नाही की ते लगेच कुठेतरी व्यक्त होतं ना. त्यामुळे तशा कविताही आहेत की जेणेकरून त्याच्यातून तुम्ही काहीतरी घेऊ शकता वाचक म्हणून. तसंच काही निसर्गपर आहेत आणि अपेक्षा, एखाद्याकडून अपेक्षा आपण ठेवणं योग्य आहे की नाही ते सुद्धा. त्यामुळे घेणारे जर असतील मनापासून आणि त्यांना पटलं तर नक्कीच त्या कविता वाचून तुम्ही हे करू शकता, म्हणजे स्वतः थोडं बदल करू शकता. खूपच छान. म्हणजे ज्यांना वास्तववादी किंवा अजून निसर्गाशी जोडल्या जाणाऱ्या अशा वेगवेगळ्या विविध विषयांवरती वाचायला आवडेल अशांनी नक्की हे पुस्तक विकत घेऊन वाचा. आपण ह्या पुस्तकातील 4 ओळी योगिताताईंकडनं ऐकूया. तर माझ्या संग्रहामध्ये मला कविता संग्रह आहे त्यामुळे कविता नावाचीच कविता मी वाचते. कविता म्हणजे तरी काय, कविता म्हणजे तरी काय, तुमच्या माझ्या मनातील भाव शब्दात उतरवा. काही काल्पनिक काही वास्तव शब्दात मांडणं, काही काल्पनिक काही वास्तव शब्दात मांडणं. बोध देण्याचा प्रयत्न नसतो, महत्वाचं असतं जाणीव. पाघा न लावता थोडक्यात सांग. कविता म्हणजे काय, थोडस मनातलं सहजपणे सुचलेलं शब्दांचं खूप छान, खूप छान. खरं आहे अगदी की कविता अगदी मनातल्या, कधी कल्पनेतल्या, कधी वास्तवातल्या, अगदी अशाच पद्धतीच्या सगळ्या कविता आपण ह्या पुस्तकामध्ये वाचणार आहोत. आणि मनातलं पानावर आत्ताच आपण बोललो प्राध्यापिका योगिता कदम यांच्याशी. नक्की आपण ह्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा आहे तर या निमित्ताने मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते आणि असे अनेक आपले पुस्तक यापुढे प्रकाशित होण्यास शुभेच्छा देते.